आहेत आणि अशा प्रकारे वैष्णव हे जास्तीत जास्त प्रमाणात विष्णू भगवंताची, पांडुरंगाची उपासना करायला लागली. आता याच्यामध्ये हा जो भेद ऋषींनी केला, हाच भेद संतांनी केला. जसा भेद ऋषी मुनींनी केला तसाच भेद संतांनी केलाय. याच्यामध्ये एक चांगलं उदाहरण देता येईल, ते म्हणजे नरहरी सोनार. नरहरी सोनार हे महादेवांचे निस्सिम भक्त होते आणि ते राहत असत पंढरपुरामध्ये. पण पांडुरंगाचं दर्शन मात्र ते कधी घेत नसत, कारण इथेच हरिहर भेद दिसून येतो. एकदा एका सावकाराने पांडुरंगाला नवस केलेला असतो की मला जर मुलगा झाला तर मी सोन्याचा करदोटा तुला देईन. आता मुलगा झाल्यानंतर नवस तर फेडायचंय, म्हणून आता करदोटा द्यायचा म्हणजे मग सोनार पाहिजे. सोनाराकडे म्हणजे ह्या नरहरी सोनाराकडे तो व्यापारी आला आणि त्याने सांगितलं की आम्हाला पांडुरंगाला करदोटा घ्यायचा आहे, तर तुम्ही जरा माप घ्याल का? अर्थात नरहरी सोनार बोलले, मी काही त्याचं दर्शन घेणार नाही, तुम्ही दोरा घ्या, त्याच्या कमरेचं माप घ्या, मला आणून द्या, मी करदोटा तुम्हाला बनवून देते. अशा प्रकारे मग तो जो सावकार आहे, व्यापारी आहे, त्याने ते माप घेतलं